आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात आयोजित होणारे रोजगार मेळावे सरकारच्या युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण. यंदाच्या खरीप हंगामात देशातलं अन्नधान्याचं उत्पादन 1485 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज. कृषी संशोधन संस्थांनी रोगविरहित उच्च दर्जाची लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूरमध्ये एशियन सिट्रस काँग्रेस 2023 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन. आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या 111 पर्यंत पोहोचली. पदकांच्या शतकपूर्तीबद्दल पंतप्रधान आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी केलं खेळाडूंचं अभिनंदन. देशभरात आयोजित होणारे रोजगार मेळावे हे सरकारच्या युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सरकारी सेवेत नव्यानं भरती झालेल्या 51,000हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात 37 ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजण्यात आले. नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना देशाच्या तसंच समाजाच्या प्रति सेवा समर्पणाचा भाव ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काम करावं असं आवाहन केलं. वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचं परीक्षण सुद्धा आवश्यक असून शासकीय कर्मचारी हे लोकांना कशी सेवा देतात, त्यांचा कसा सकारात्मक परिणाम होतो हे देखील पाहणं आवश्यक असल्याचं ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागातील नोकर भरती करण्यासाठी हा 10वा मेळावा असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी मध्य रेल्वे नागपूरचे सहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक P.S. खैरकर यांनी या रोजगार मेळाव्यातून 104 नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान केलं जातील अशी माहिती दिली. आतापर्यंत झालेल्या रोजगार मेळाव्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 500 पेक्षा जास्त शासकीय नोकऱ्या दिल्या असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 106वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन तसंच आकाशवाणी वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होईल. या वर्षातलं अखेरचं चंद्रग्रहण आज रात्री देशाच्या विविध भागातून दिसणार असून खगोलतज्ञ आणि संशोधकांना कायम आकर्षित करणाऱ्या ग्रहणाबद्दल आबालवृद्धांनाही कायमचं कुतूहल वाटत राहिलं आहे. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये सरळ रेषेत जेव्हा पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची छाया चंद्राच्या पृष्ठभागावर पडून ग्रहण दिसून येतं. आज मध्यरात्रीनंतर 1:05 ग्रहण सुरू होईल तर पहाटे 2:23 ते संपेल. सामाजिक समानता आणि सद्भावनेशी संबंधित महर्षी वाल्मिकी यांच्या मौल्यवान कल्पना अजूनही भारतीय समाजाला प्रेरित करीत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करून देणारे आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणाऱ्या रामायण या महाकाव्याचे रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं. नागपूर मनपा आणि विभागीय आयुक्त कार्यालयात देखील जयंती साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार्पण करून विद्यापीठाच्या वतीनं अभिवादन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं 2023-24 साठी प्रमुख खरीप पिकाच्या उत्पादनाचा पहिला अंदाज प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केला असून त्यानुसार देशातलं अन्नधान्याचं उत्पादन 1485 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तांदळाचं उत्पादन 1063 लाख मेट्रिक टन, मका उत्पादन 224 लाख मेट्रिक टनाहून तर तूर, मूग, उडीद अशा कडधान्यांचं मिळून उत्पादन 63,31,000 मेट्रिक टन इतकं अपेक्षित आहे. ऊस उत्पादन 4,347 लाख मेट्रिक टन होईल असा अंदाजही या पत्रकात नमूद केला आहे. भात पिकाखालचं क्षेत्र मागील वर्षाच्या अंतिम अंदाजापेक्षा सुमारे 2 लाख हेक्टरनं आणि भाताच्या सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 4.5 लाख हेक्टरनं जास्त असल्याचा अंदाजही विभागानं व्यक्त केला आहे. खरीपातल्या सरासरी भात उत्पादनाच्या तुलनेत या क्षेत्रावरच्या भाताचं उत्पादन सुमारे 1 लाख टनांनी जास्त असेल असा अंदाजही या पत्रकात नमूद केला आहे.
विदर्भात पायाभूत सुविधा मुबलक असून इथं गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आलं तर विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल ही बाब लक्षात घेऊन खासदार औद्योगिकी महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून हा महोत्सव केवळ नागपूरचा नसून संपूर्ण विदर्भाचा आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे 27, 28 आणि 29 जानेवारी 2024 दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. पाथ टू ग्रोथ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा महोत्सव आधारित असून या महोत्सवाच्या तयारीसाठी काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला विदर्भाच्या औद्योगिक विकासाचे प्रणेते आणि बजाज स्टील ग्रुपचे संस्थापक हरगोविंद बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ॲडव्हान्टेज विदर्भ चा उद्देश शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणं आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं हा आहे. विदर्भातील मागास जिल्ह्यात देखील उद्योगांचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, त्यानं गरिबी दूर होईल आणि विदर्भात समृद्धी येईल असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. संत्रा हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पीक असून संत्र्यावर नागपूर सोबतच देशात विविध संशोधन संस्था नवनवीन संशोधन करीत असून देशातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू उत्पादकांची मुख्य समस्या ही उत्पादनाची गुणवत्ता आहे. शेतकऱ्यांना रोगविरहित उच्च दर्जाची भरघोस उत्पादन क्षमता असणारी लिंबूवर्गीय फळांची रोपे मिळावी यासाठी संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एशियन सिट्रस काँग्रेस 2023 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूरमध्ये आज केलं. लिंबूवर्गीय क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणणारी ही परिषद असून जगातील 15 देशांतून आणि भारतातील 20 राज्यातून 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. जगभरातील ही त्रिदिवसीय परिषद आजपासून 30 ऑक्टोबर या कालावधीत नागपूर इथं होत असून कृषी आर्थिक समृद्धीसाठी ॲडव्हान्सिंग सिट्रीकल्चर ही परिषदेची संकल्पना आहे. एशिया पॅसिफिक असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, बँकॉक, थायलंड, कोरियन सोसायटी फॉर सिट्रस अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट फ्रुट्स, जेजू सिटी, दक्षिण कोरिया यांचा सुद्धा या परिषदेत सहभाग असून या परिषदेप्रसंगी एका स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. पंतप्रधानांनी पदाची बूज राखावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या शिर्डी भेटीत शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली होती. त्याविषयी पवार आज पत्रकारांशी बोलत होते. 2004-2014 या काळात आपण केंद्रात कृषी मंत्री होतो. त्या काळातल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केलेलं विधान वस्तुस्थितीपासून दूर असल्याचं पवार यांनी सांगितलं. आपण कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे आपल्याला गहू आयातीचा निर्णय घ्यावा लागला असं पवार यांनी सांगितलं. आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मंत्रीपद संवैधानिक पद आहे. निवडणुकीत मतं आकर्षित करण्यासाठी सरसकट विधान त्यावरून करू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून गावागावांमध्ये सरसकट आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ते आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवटी सराटी इथं उपोषणस्थळी वार्ताहरांशी बोलत होते. मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं. आपल्या गावात कोणत्याही नेत्याला येऊ देऊ नका, आत्महत्या करू नका, आंदोलन उग्र होऊ देऊ नका असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं असं सांगून जरांगे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारला आज सायंकाळपर्यंत उत्तर द्यावं लागेल असं ते म्हणाले. चीनमध्ये हांगझू इथं दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य पदकांसह भारत ऐतिहासिक अशा 111 पदकांपर्यंत पोहोचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीनं भारतानं आपल्या आधीच्या एकूण 72 पदकांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीला मागे टाकलं आहे. इंडोनेशियात जकार्ता इथं 2018 साली झालेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं एकूण 72 पदकं मिळवली होती. पुरुषांच्या T47 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत दिलीप गावितनं आज भारताचं खातं उघडलं आणि 100व्या पदकाची नोंद केली. PR3 मिश्र दुहेरी स्कल्स रोईंग स्पर्धेत नारायण आणि अनिता या भारतीय जोडीनं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या भालाफेक F55 स्पर्धेत भारतानं दुहेरी यश मिळवलं. नीरज यादवनं 33.69 मीटरच्या फेकीसह नवा विक्रम रचत सुवर्णपदक जिंकलं तर टेकचंदनं कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या 1500 मीटर T20 प्रकारात पूजानं कांस्यपदक मिळवलं. बुद्धिबळाच्या B1 श्रेणीत अश्विन, दर्पण आणि सौंदर्य यांच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या बुद्धिबळ B1 वैयक्तिक स्पर्धेत दर्पण इराणीनं सुवर्णपदक, सौंदर्य प्रधाननं रौप्य तर अश्विन मकवानानं कांस्यपदक पटकावत भारताला निर्भेळ यश मिळवून दिलं.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.